रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत, आनंदित आणि उत्साहित राहा. ओम नमः शिवाय. शंकर महादेवाचा पवित्र अभिषेक. शंकर महादेव त्रिमूर्तीपैकी विनाशक आणि पुनर्निर्माते, साधेपणाचे, शक्तीचे प्रतीक. एकाच वेळी रुद्र आणि भोळा यांचे स्मरण केल्याने सर्व पाप नष्ट होते. डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं, फूल अक्षता घ्यायच्या. ओम गोविंदाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः म्हणून फळीत पाणी सोडून द्यायचे. पुन्हा पाणी घेऊन ओम गोविंदाय नमः, विष्णुवाय नमः म्हणून प्राशन करायचे. आपण संकल्प ज्या कार्यासाठी करत आहे ते संकल्प महादेवाला सांगायचा आणि हातातलं पाणी सोडून द्यायचं. अभिषेक म्हणजे परमेश्वराच्या पवित्र द्रव्याचे जलाभिषेक. पाणी, दूध, तूप, दही शिवलिंगावर अर्पण करायचे. मंत्रोच्चार केल्याने हा अभिषेक भक्तीचा सर्वोच्च प्रकार मानला जातो. दूध शुद्धतेचे प्रतीक असते. मध आयुष्यात गोडवा आणते. तूप आध्यात्मिक ऊर्जा वाढवते. पाणी मन आणि आत्मा शुद्ध करते. केवळ पूजेचा विधी नाही तर आत्मशुद्धीची प्रक्रिया असते. अभिषेक करताना पूर्ण पाण्याने धुवून घ्यायचे पिंड आणि गळती चालू असताना शिवमहिम स्तोत्र, रुद्राध्याय, चमक गमक, अनुवाक पूर्ण वाचून घ्यायचे. असं अभिषेक गळती चालू असताना ही पूर्ण वाचन झाले पाहिजे. देव जागेवर पुसून बेलपत्रावर तांदूळ ठेवायचे. तांदूळावर पिंड ठेवून वस्त्र, गोकर्णाचे फूल, शिवमूठ वाहून द्यायचे. धोत्र्याचे फळ शंकरजीला खूप प्रिय आहे. श्रावण महिन्यात धोत्र्याच्या फुलाला, गोकर्णाच्या फुलाला, शमीच्या फुलाला खूप महत्त्व असते. तसेच 108 अष्टोत्तर नामावली म्हणून बेलपत्र व्हायचे. 3 बोटांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 बोटं भस्म पिंडीला लावायचे. अष्टोत्तर नामावली: ओम नमः शिवाय, ओम शंभवे नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम शूलप्राणाय नमः, ओम विष्णुवल्लभाय नमः असे म्हणून 108 नावं घेऊन बेलपत्र वाहून घ्यायचे. बघा, माझी सुंदर देवपूजा झालेली, बेलपत्र वाहून झालेली आहे. कापुराची आरती म्हणून शंकरजीची आरती म्हणून घ्यायची. ओम लवतते विक्राळ ब्रह्मांडे माळा विषखंड काळा त्रिनेत्री जाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळ अशी आरती म्हणून घ्यायची. कापुराची आरती शंकरजीला खूप प्रिय असते. आपण घरी दररोज अभिषेक तर करतो, पण श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला तसेच सोमवारी या दिवसात पिंडीवर अभिषेक करणं खूप महत्त्व असते. श्रावण महिन्यात सर्वीकडे शिवमय होऊन जातं. नाहीच काही आलं तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आणि जल अर्पण करणे, तरी नामस्मरण करण्यात खूप ताकद असते. बघा, माझी अशी श्रावण सोमवारच्या दुसऱ्या सोमवारची पूजा झालेली आहे आणि दुसऱ्या सोमवारी तीळ वाहायचे असते. सुंदर अशी देवपूजा झाली.